नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे जिल्ह्यात पावसाची हजेरी. अग्निशमन दलाची लवकरच होणार पदभरती प्रक्रिया सुरू आणि पहिल्याच पावसात ठिकठिकाणी कोसळली झाडं. ठाणे जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी देखील पाऊस पडला. दरम्यान पहिल्याच पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. अपघात आणि पावसामुळे संथ झालेली वाहतूक, त्यामुळे घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे बेलापूर महामार्ग प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नोकरदार आणि शाळेत निघालेल्या मुलांना कोंडीचा फटका सहन करावा लागला. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागला. पर्यायी मार्गावरही वाहनांचा भार वाढल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होत होता. घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा भागातून बुधवारी सकाळी टँकर ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करत होता. टँकर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं टँकर रस्त्यामधील दुभाजकाला धडकला. त्याचवेळेला एक जड वाहन त्या टँकरला धडकलं. या वाहनामुळे पातलीपाडा ते भाईंदरपाडापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. घोडबंदर भागातून लाखो नागरिक सकाळी कामानिमित्त ठाणे रेल्वे स्थानक परिसर, मुंबई, नवी मुंबईच्या दिशेनं वाहतूक करतात. या वाहतूक कोंडीमुळे अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरासाठी पाऊण तास लागला. ठाणे बेलापूर रोड मार्गावर नवी मुंबई येथील रबाळे भागात झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम नवी मुंबईसह कळवा, विटावा, साकेत भागात झाला. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. रबाळे, दिघा, विटावा, कळवा, साकेत भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पूर्व द्रुतगती महामार्गावरही वाहनांचा भार वाढल्यानं पाचपाखडी भागात वाहतूक कोंडी झाली होती. अपघात आणि पावसामुळे वाहतूक संथ असल्यानं नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. दरम्यान वाहतूक कोंडीमुळे अनेकांना संताप झाला. अग्निशमन दलात नवीन पदभरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गावदेवी मंडईतील आगीनंतर अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या पालिकेच्या महासभेत आयुक्त सौरभ राव यांनी अग्निशमन दल आणि अभियांत्रिकी विभागातील भरती प्रक्रिया तातडीनं राबवण्याची घोषणा केली. या प्रक्रियेला प्राधान्य देत पुढील 2 दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असं राव यांनी नमूद केलं. अग्निशमन विभागातील रिक्त पदं या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. शहरातील आगीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या सूचनेनुसार भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आलाय. राज्य सरकारच्या मान्यतेनुसार TCS कंपनी या प्रक्रियेत पालिका प्रशासनाला मदत करणार आहे. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. जुन्या जाहिरातीनुसारच भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात TCSच्या पथकाशी चर्चा झाली असून लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. येत्या 3 महिन्यात ही भरती पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अग्निशमन अधिकारी गिरीश जळके यांनी आग लागण्याची घटना, तिची तीव्रता तसंच आग नियंत्रणात आणण्यासाठी लागलेला वेळ याबाबतची माहिती सभागृहासमोर मांडली. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितलं की अग्निशमन विभागात 835 पदं मंजूर असताना केवळ 325 अधिकारी आणि कर्मचारीच कार्यरत आहेत. ही तफावत दूर करण्यासाठी 601 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पालिकेच्या विविध इमारती, शाळा, रुग्णालय आणि मंडई यामध्ये फायर सेफ्टी ऑडिटबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दरवर्षी नियमितपणे होणं अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं. आगीच्या घटना टाळण्यासाठी अद्ययावत मॉकड्रिल घेणं आवश्यक असून त्यासाठीही कालबद्ध कार्यक्रम तयार केलाय. महिनाभरात पालिकेच्या सर्व प्रमुख वास्तूंचा फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली. ठाण्यातील बसपाखडी परिसरातील कचराळी तलावासमोर असलेल्या दुर्गा विहार हॉटेलच्या शेडवर बुधवारी सकाळी झाडाची मोठी फांदी कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. सकाळच्या सुमारास या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. ही घटना उमाभास्कर सोसायटी शेजारी पाचपाखडी ठाणे येथे घडली. हॉटेलचे मालक विष्णू कारापूरकर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह तसंच अग्निशमन दलाचे जवान एका रेस्क्यू वाहन आणि एक फायर वाहनसह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलच्या शेडवर पडलेली झाडाची मोठी फांदी कापून हटवण्याचं काम हाती घेतलं. या घटनेमुळे परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. ठाण्यातील सरई परिसरात न्यू शर्मा डेअरी फार्मजवळ बुधवारी पहाटे रस्त्यालगत उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. सकाळच्या सुमारास या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली. 2 वाहनांवर हे झाड कोसळलं. वाहन मालकांची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह तसंच अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहन आणि फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड कापून वाहनांवरील अडथळा दूर करण्याचं काम हाती घेतलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वेकअप ठाणेकर एवढाच संदेश असलेले होर्डिंग्स ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये लागले आहेत. हे होर्डिंग्स कुणी लावलेत किंवा या होर्डिंगचा उद्देश काय याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच घोडबंदर रोड परिसरात हे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. मात्र या होर्डिंग्स लावणारे कोण लोक आहेत हे समजू शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वृक्षतोड, रिंग रेल्वे यांसह अनेक प्रश्नांवर सोशल मीडियावर लोक उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. याच लोकांनी एकत्र येऊन ठाणेकरांना जागं करण्याचा प्रयत्न तर केला नाहीये ना, अशी शंका व्यक्त केली जाते. ठाणेकरांना कशाबद्दल जागा करण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट होत नसल्यानं ठाण्यात या होर्डिंग्सची चांगली चर्चा सुरू आहे. नवी मुंबई आणि पुणे महापालिकांमध्ये कंत्राटी कामगारांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असताना ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांनाही समान न्याय मिळावा अशी मागणी कामगार एकजूट संघटनेचे नितीन वडके यांनी आंदोलन करत केली आहे. आम्ही ठाणे महापालिकेत 28 वर्षांपासून काम करतोय तर आमच्यावर अन्याय का? तसंच योग्य तो न्याय न मिळाल्यास एकही नगरसेवकाला पालिकेच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा देखील संघटनेच्या वतीनं देण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे, मुंब्रा आणि दिवा परिसरात विविध विभागांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगार पालिकेच्या सेवांचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहेत. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, प्रशासन आणि इतर अनेक सेवांमध्ये हे कर्मचारी सातत्यानं काम करत असले तरी त्यांच्या वेतन आणि सुविधांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याची भावना कामगारांमध्ये. 22 ऑगस्ट 2025 रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ठाणे महापालिकेच्या गेटसमोर आंदोलन केलं होतं. त्यावेळेला प्रशासनाकडून काही आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात येतोय. दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांना वेतनवाढीचा लाभ देण्यात आला असून पुणे महापालिकेत आरोग्य विमा आणि इतर कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे ठाणे महापालिकेनंही कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी पुढे येते. दरम्यान कामगार एकजूट संघटनेचे अध्यक्ष नितीन वडके यांनी सांगितलं की कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीबरोबरच आरोग्य विमा, नोकरीची सुरक्षा आणि इतर कायदेशीर हक्कांबाबत सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. पालिकेच्या महासभेत या संदर्भात ठराव मांडून सर्वपक्षीय सहमतीनं निर्णय घेण्यात यावा अशी त्यांची भूमिका आहे. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास भविष्यात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. आमची एवढीच मागणी आहे, जर पुणे महानगरपालिकेत जर ठराव पास होऊन एकमताने कंत्राटी कामगारांना मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी देऊ शकतात. नवी मुंबईला सुद्धा आता बघितलं, गणेश नाईक साहेबांच्या म्हणण्यानुसार सर्व नगरसेवकांनी ठराव पास केला, त्यांना 7,500 पगार वाढ दिली. मग ठाणे महानगरपालिकेत जर आम्ही 28 वर्षापासून काम करतो सर्व विभागांमध्ये, मग आमच्यावर अन्याय का? आणि आमच्यावर जर अन्याय होतोय तर अन्याय कोण करतोय? कोणाच्या सांगण्यावरनं केला जातोय? आम्हाला का न्याय दिला नाही? आम्ही मराठी माणसं नाही आहेत का? आम्ही या देशाचे नागरिक नाही आहेत का? तुम्ही आम्हाला गुलामीत का जगवायला दिले? आमचं पुढचं भविष्य काय? आज जर या पगारात आमचं सुद्धा काहीच होत नाहीये, पण आज मी एवढं सांगू शकतो का उद्या आमची पोरं आहे ना मर्डरी करतील, तलवारी घेऊन फिरतील, कारण त्यांना जर आम्ही शिक्षण दिलं नाही तर ते वाईट लाईनीला जातील, अशी परिस्थिती आमची करून ठेवले. आम्हालाही वाटतं आमच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, पण पगार वेळेवर नाहीयेत, कुठल्या सोयी सुविधा नाहीयेत. ग्रॅज्युएटी सुद्धा पालिका सांगते अधिकारी आम्हाला ठेकेदारांना दिलेत, बरेचसे ठेकेदार गायब झालेले आहेत, बरेचसे ठेकेदार प्रॉपर्ट्या घेऊन ठेवल्यात. म्हणजे ते वाटून खाल्लेले, डायरेक्ट धमक्या देतात का नाही देणार, काय करायचे ते करा, सर्व आमचेच आहेत. म्हणजे ही पालिका ठेकेदार चालवतोय का अधिकारी चालवतात का प्रशासन चालवतोय? म्हणून आम्ही आज मुद्दाम मोदी साहेबांचा व देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा फोटो लावला बॅनरवर एवढ्या वर्षात. नकार जर आम्हाला इथं न्याय नसेल त्यात तर तुम्ही आम्हाला आतंकवादी घोषित करून इथनं गोळ्या मारा. ठाण्यातील शिळफाटा येथील बेकायदेशीर गोदामांवर नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर बोलताना नगरसेविका मर्जिया पठाण यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आम्ही बेकायदेशीर गोदामांवरील कारवाईचं स्वागतच करतो, पण ही कारवाई संपूर्ण ठाण्यात निष्पक्षपणे आणि भेदभाव न करता झाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मर्जिया पठाण यांनी कोठारी कंपाऊंडचं उदाहरण देत सांगितलं की माझ्या माहितीनुसार ही जागा गोदामांसाठी आरक्षित आहे, परंतु तिथे हायकोर्टाचे आदेश असतानाही हुक्का पार्लर्स, रेस्टॉरंट्स आणि पार्टी क्लब सर्रास सुरू आहेत. गोव्यातील पबमध्ये झालेल्या मोठ्या अपघातासारखी दुर्घटना इथेही घडू शकते. मग प्रशासन
हा हायरिस्क जागांवर कारवाई का करत नाही? प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करताना त्या म्हणाल्या की जेव्हा एखाद्या व्यापाराचे हक्काचं दुकान किंवा गोदाम तोडलं जातं तेव्हा एका ठाणेकराचं आर्थिक नुकसान पाहून मनाला नक्कीच वेदना होतात. पण खरा प्रश्न हा आहे की जेव्हा ही बेकायदेशीर बांधकामं उभी राहत असतात तेव्हा प्रशासन झोपलेलं असतं का? पाडकामाच्या वेळेला दाखवली जाणारी तत्परता जर बांधकाम सुरू असतानाच दाखवली तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे हे आर्थिक नुकसान टळू शकेल. या संदर्भात आयुक्तांनी कोणत्याही भेदभावाशिवाय योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी शेवटी सांगितलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या विभागातील काही समस्या अथवा सूचना असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. संपर्कासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा मोबाईल नंबर 7666213141.